कथा अशी आहे की जे 51 जे आपले हे आहेत शक्तीपीठ आहेत त्यातून हा एक मानला जातो की जेव्हा माता सतीचे जेव्हा शरीर विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मीन्स ह्याच्यात तुकड्यांमध्ये हे विभागलेले त्यातला एक तुकडा एकदा त्रिशूल जो होता तो त्रिशूल इथे पडला. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज वारा रविवार. या कल जॅकेट घेतलेला होता बघा. हे बघा मी आणि सागरने घेतला. फॅशन महत्वाची नाही याकडे, थंडी महत्वाची, त्याच्यामुळे या गरजेचा मग घेतलेला. आज काय प्लॅन नाही आहे. एक दोन कामं ऑनलाईन ती करणार. रूम क्लिनिंगला द्यायची, कलव देऊ नाही गावली तर आज रूम क्लिनिंगला देणार. बाहेर लावता रूम क्लिनिंगला द्यायचं होतं ते बाहेर लावत वाजल्यात जवळजवळ 12:15. ऊन तर नाहीच आणि थोडा थोडा काही ना काही दुःख दिसतं, जास्त नाही पण थोडा थोडा. हा थिएटरला जायचो विचार आहे. थिएटर एनाकोंडा काहीतरी नवीन रिलीज झाला ना. थोडासा काम होतं तर केलं, अजून बाकी आहे. कधी आज सागरचं प्लॅन ठरलो बाकेश्वर मंदिर म्हणून काहीतरी हा तकडे जाऊया. कसला मंदिर आहे आमका माहिती नाही. आता क्लिनिंगला त्यांना वेळ लागता, एका तास त्यांना देवचोच लागता. चल्ला मंदिरात चला चांगलो योग गेलो जाऊचा शक्तीपीठात. थंडी लागता, वारो तरी येता, गार लागता पायांका. बाहेर बघा 12-12:30 झाले. सूर्य आज अजिबात नाही, धुक्या नाही पण सूर्य नाही, गार हवा लागतो. पुढून एंट्री या बघतो का बसासाठी हॉल आहे, म्हणजे सभा मंडपासारख्या. इकडे पण कसं भवन हा. ह्या मातेचं मंदिर आहे. या नारळ वाढूसाठी या हे मातेचं मंदिर. स्टोरी नेमकी काय माकाव नाही माहिती. सागर तुमका सांगत. छान आहे मंदिर, छोटासा मस्त. इकडे मंदिर परिसर, इकडे पण महादेवांची पिंडी आहे. एकंदरीत एरिया असं वापरतो चांगलं. मला वाटतं काहीतरी जत्रा वगैरे अशी काहीतरी लागत असतात तेव्हाच हा मंदिर आहे. त्याची थोडक्यात स्टोरी तुमका सागरकडनं ऐकाय. चला सागर, जरा त्या ह्या बागेश्वरी मंदिरची काहीतरी हिस्ट्री वाचलंच ना तू, काहीतरी काय नेमकं कथा ती सांग ना. कथा अशी आहे की जे 51 जे आपले हे आहेत शक्तीपीठ आहेत त्यातून हा एक मानला जातो की जेव्हा माता सतीचे जेव्हा शरीर विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मीन्स ह्याच्यात तुकड्यांमध्ये हे विभागलेले त्यातला एक तुकडा एकदा त्रिशूल जो होता तो त्रिशूल इथे पडला. अच्छा. आणि तो हा बागेश्वरी माताचा मंदिर बांधला इथे. ओके. ही त्याची मान्यता आहे. अच्छा, ऐकलाच म्हणजे तर त्रिशूळ इकडे पडला गेला. मा सतीचे जे शरीराचे विष्णूने तुकडे केले त्याचा त्रिशूळ आहे. आणि 51 जी शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. चला आता चाललो आम्ही. ऑनलाईन कामावाले फोन करूक लागलेले आहेत. एक चांगला दर्शन झाला व्यवस्थित.
चला. शानीला मंदिरातून जाऊन वाजलो 1:30. थोडा काम करणार, जेवणार आणि कदाचित संध्याकाळी पिक्चर बघू जाणार. एनाकोंडा जाऊ झाला तर वाईट, नाही तर काय खरं नाही. रूमची साफसफाई झालेली असा. नाही झालं तर मला पण पॅनल लागणारच आहे. मग काहीतरी करूया, एक तुझ्या पॅनलचं काहीतरी करतो. व्यवस्थित सामान लावले नाही आपलं. चला आता काम करणार. पिक्चरचं माहिती नाही अजून, अजिबात नाही. 6 वाजून संध्याकाळचे 40 मिनिटं झाली आहेत आणि थंडी आज भरपूर पडली इकडे. बघा काम चालू माझं. सागराकडे सॉलिड झोपलेलो आहे आणि बाहेरचं नजारा बघा. 5 वाजता काळोख पडला. 5 वाजता आणि टीव्ही चालू. लापता लेडीज पिक्चर चालू. तर मी जातले आंघोळ करणार. जराच की बरं वाटतं आंघोळ केल्यावर. नंतर मग पिक्चर बघू जाणार होतो, पण प्लॅन पोस्टपोन केलं कारण काम होतं माझं. दोन कस्टमर लाईनवर घ्यायचे होते. घेतलंय, झालं. आता आंघोळ करणार, फ्रेश होणार. कारण उद्या लवकर पण झोपणार आज, कारण उद्या सकाळी त्या दिवशी सारख्या 4:30 वाजता उठा. 5:30 वाजता हॉटेल सोडू चालायचं. 6 वाजताची ट्रेन पकडूच्या. असून उद्या गुवाहाटीत जाणार. गुवाहाटी करून उद्या कामाख्या मंदिरला जायचं प्लॅन आहे. कारण फ्लाईट मणिपूरसाठीचा आता 4 वाजता आणि कामाख्या मंदिर हा गुवाहाटीवरनं स्टेशनवरनं साधारण 15-16 किलोमीटर आहे. म्हणजे अर्ध्या तासात 5 तास जाणार. आतमध्ये दर्शन घेऊ गावाचं नाही, कारण गर्दी भरपूर होते कामाख्या मंदिरला आणि गर्दी असल्यामुळं ते दर्शन आतमध्ये घेऊन. पण बाहेरच्या परिसर असून तरी एवढं लांब इलंय तर ॲटलिस्ट माता तरी टेकूक मिळत. त्याच्या हिशोबाने जाणार आहे. ट्रेन टायमावर इली तर जाईन, नाहीतर काय बघू. उद्याचा उद्या खाली इलंय. उद्या सकाळीच जाऊचं ना 5:30 वाजता. तर कसा आहे की या रिक्षावाल्या एक बघलो मग अशी मंदिरात गेला ना, तर त्याच रिक्षावाल्याक आम्ही मी सांगितलं, म्हटलं 200 का, तर तो बोललो येतोय म्हणून. 300 रुपये घेत बोलला, पण ते का कॅश हवी. कॅश म्हणून म्हटलं काढू घ्यावे. बघा सामसूम झाला बघा, कारण थंडी भरपूर आहे. लोक कमी आहेत. काल भरपूर होते लोक, म्हणजे या टायमात बघू होतं. वाढले किती आहेत? जास्त नाही वाढले. 8:30 साडेआठ झाले. सकाळी 6-7ची ट्रेन आहे. 5:30 वाजता निघाला तर 10-15 मिनटं लागतात काही गावापर्यंत. त्यामुळं लवकर गेलेला बरं ना. मग आज त्याला 5:30 वाजता सोडणार आणि राहणार. बघूया. चला ATM मध्ये राहून होते, पैसे काढतोय आणि कॅश नाही तर बघू. कॅश काढून इलंय. हे बघा दिसत असतात बघा कॅश. थोडा बहुत थंडी भरपूर आहे. 100 रुपये पण जास्त. ते जाऊ 100-150 रुपयेच होतात. तुमचं तंबारान दे. सकाळीच येणारा उठान बिटान तर म्हटलं जास्त काय आपण कानीच राहणार असतो. जास्त मी पण आता फिरत राहत नाही. बिल घेऊचा, खाण्याची फूड बिल्स वगैरे त्याकडनं घेतलेली नाही. ती घ्यायची आहेत. कारण सकाळी लवकर जाणार तेव्हा तो पण उठायचो ना, आणि तो सकाळीच बनवून खाई देत राहतो.
या हॉटेल होता बघा, हॉटेल निर्वाणा. चांगला हॉटेल रस्ते हॉटेलमध्ये. आसामबद्दल बरेच लोक काय नाही काय वेगळा वेगळा ऐकवलेलं. आता काय आता वाटलं नाही आमका. चांगला होता, काय टेन्शन नाही. साफसुथरा हॉटेल पहिली गोष्ट, आणि स्टाफ पण चांगला होता. बोंगाईगाव ना छोटा नाही, मोठा स्टेशन, म्हणजे सिटी मोठी आहे. बघला फिरला तर मोठी आहे एकदम, छोटी अशी सिटी नाही, मोठा. रूमच्या गेले सांगतो बा दररोजपेक्षा.